मार्केटमध्ये काही कॅन्डल स्पेशल असतात, त्यांना आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतो. पहिला पॅटर्न आहे इनगल्फिंग कॅन्डल. समजा प्रिव्हियस कॅन्डल रेड होती, त्याची प्राइस 110 वरून 100 वर आली, पण नेक्स्ट कॅन्डल मध्ये बायर्स एकदम पॉवरफुल झाले, प्राइस 100 वरून डायरेक्ट 115 वरती गेला. म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलला नवीन ग्रीन कॅन्डलनी पूर्ण कव्हर करून टाकलं. यालाच आपण म्हणतो एक बुलिश इनगल्फिंग कॅन्डल. त्याचा मिनिंग काय आहे की बायर्स खूप जास्त स्ट्रॉंग होत आहे. दुसरा पॅटर्न आहे पिन बार. समजा तुम्ही प्राइस 100 वरून 120 पर्यंत गेला, पण सेलर्सचा फुल प्रेशर आला आणि कॅन्डल क्लोज झाली 102 वर. म्हणजे मार्केटनी अपर प्राइस रिजेक्ट केलं, बायर्सची जी स्ट्रेंथ होती ते पूर्ण रिजेक्ट करून टाकली. लॉंग विक कॅन्डल पिन बार. तिसरा पॅटर्न असतो हॅमर कॅन्डल. प्राइस 100 वरून 80 वर गेला आणि परत क्लोज करताना 98 वरती क्लोज करून टाकलं. ह्याच्यात आपण काय बघतो की सेलर्सचा खूप प्रेशर आलता, प्राइसला 80 पर्यंत घेऊन गेले होते सेलर्स, पण बायर्स आले आणि प्राइसला परत 98 वरती येऊन क्लोज करून टाकलं. म्हणजे इथं सेलर्स वीक पडले. चौथा पॅटर्न आहे इनसाइड कॅन्डल. एक मोठी कॅन्डल असते आणि नेक्स्ट कॅन्डल त्याच्या आतमध्ये असते. म्हणजे जे प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याचा हाय आणि लो ब्रेक होत नाही. ह्याचं सिंपल मिनिंग आहे की मार्केट इथं एक पॉज करत आहे, रेस्ट करत आहे आणि ह्याच्या ब्रेकआउट झाल्यावरती एक प्राइस मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि हे पॅटर्न खूप चांगलं प्रमाणे वर्क करतात स्पेसिफिक लोकेशन वरती.